येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. आमदार सुभाष देशमुखांच्या नाकावर टिच्चून दिलीप मानेंना भाजप प्रवेश. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. सुभाष देशमुख यांनी देखील कडवा विरोध केल्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश जवळपास 2 महिन्यांपासून रखडला होता. सोमवारी सोलापूर महापालिकेत आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाबाबत पालकमंत्र्यांना विचारलं असता त्यांनी दिलीप मानेंचा पक्षप्रवेश सुभाष देशमुख ठरवतील असं उत्तर देखील दिलं होतं. मात्र सुभाष देशमुख यांचा विरोध डावलून तसंच कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन कानाडोळा करत माजी आमदार दिलीप माने यांना भाजपनं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये प्रवेश दिलाय. बोलो भारत माता की. या पक्षप्रवेशाबाबत सुभाष देशमुख यांनी मात्र भाजपला खडे बोल सुनावले आहेत. महापालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत कोणतंही तिकीट न घेण्याच्या अटीवर दिलीप माने यांना भाजपनं प्रवेश दिलाय. आमची ताकद वाढणार आहे अशी विविध उत्तरं त्यांनी दिली आहेत. त्यांना कोणतंही तिकीट द्यायचं नाही, साहेबांनी त्यांच्याकडनं शब्द घेतलाय. आणि मी म्हटलं मग तिकीट द्यायचं नसेल तर मग आज प्रवेश कशाला करतात. पण मला असं वाटतं की तरीपर्यंत त्यांनी घेतलेला आहे. मी 1% होकार दिलेला नाही, त्यांनी मी मला सांगितलं नाही. आम्ही नेहमी म्हणतो कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आली की नेते लोक घेणं त्यांना आवडत नाही ना. आणि मग मला कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं लागणार आहे. एकूणच सुभाष देशमुख यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच त्यांच्या नाकावर टिच्चून दिलीप माने यांना भाजपनं प्रवेश दिल्याचं दिसून येत आहे. आता दक्षिण सोलापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी तसंच सध्या जाहीर झालेल्या महापालिका निवडणुकीसाठी आणि आगामी होणाऱ्या झेडपीच्या निवडणुकीसाठी सुभाष देशमुख विरुद्ध दिलीप माने गट यांच्यात भाजपमधील राजकीय गटबाजी उफाळून येईल हे नक्की. सोलापूर महापालिका निवडणुकीकरिता निवडणूक प्रमुख म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची नियुक्ती. सोलापुरात ठाकरे सेनेला मोठा धक्का. माजी नगरसेवक गणेश वानकरांचे दोन्ही बंधू दत्तात्रय वानकर आणि विठ्ठल वानकर यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. दिलीप माने म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी मला भाजपमध्ये घेतलं, याबद्दल त्यांचे आभार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करेल. मानेंच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाबाबत कालपासून बाळगली गुप्तता. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या करण्याचं काम जोमानं सुरू. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त तसंच बँक अधिकारी आणि विविध विभागातील अधिकाऱ्यांसमवेत झाली बैठक. Sonal Panchayat Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सोलापूर विद्यापीठात महिला कक्षातर्फे स्वयंरक्षण आणि प्रथमोपचार या विषयावर कार्यशाळा संपन्न. डॉक्टर मिनल चिडगुपकर यांनी केलं मार्गदर्शन. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला भाजपमध्ये प्रवेश. म्हणाल्या, राजीव सातव यांचे आशीर्वाद, देवेंद्र फडणवीस यांची साथ आणि सर्वजण मिळून करू सर्व संकटांवर मात. स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, 5 वर्ष आमदारकी शिल्लक होती तरीही प्रवेश केला.
राज्यातील शाळांचे जिओ टॅगिंग आधीच पूर्ण असताना केंद्र सरकारच्या नव्या ॲपसाठी पुन्हा 30 प्रक्रिया करण्याचे आदेश. शिक्षकांवरील डिजिटल कामाचा ताण आणि नाराजी वाढली. नव्या रोजगार हमी योजनेत महात्मा गांधी हे नाव वगळण्यात आलं. आता या योजनेचं नामांतर विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असं करण्यात आलंय. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिका निवडणुकांसाठी 10,000 कोटींचं बजेट. संजय राऊत यांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट. मुंबई उच्च न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा ईमेल वरून धमकी. मुंबई पोलिसांकडून तपास सुरू. काँग्रेसमुक्त भारत करताना भाजप काँग्रेसयुक्त झालाय. सत्तेतून आमदार खरेदीचा अमित शहांचा ट्रेंड. महाराष्ट्रातही नाना पटोलेंचा घणाघात. बदनामी करने का हक है तुम्हें क्योंकि बराबरी करने की औकात नहीं है तुम्हारी. शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा सुषमा अंधारेंना टोला. गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष समिती. आता कडक कारवाई केली जाईल. मंत्री नितेश राणेंचा इशारा. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00. राज्याच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या डॉक्टर प्रज्ञा सातवांना काँग्रेस कार्यकर्ते चोख प्रत्युत्तर देतील. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक यांचा इशारा. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी आक्षेप घेत तीव्र विरोध दर्शवला. म्हणाले, या राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत. सचिन तेंडुलकरनं घेतली वर्ल्ड कप विजेत्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाची मुंबईत भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुलतान हैथम बिन तारिक अल सईद यांच्या उपस्थितीत ओमानमध्ये भारत आणि ओमाननं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर केली स्वाक्षरी. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.